पिंपरी चिंचवडमधल्या चाकण MIDC मधील 20 लघु उद्योजकांनी कंपन्यांना टाळं ठोकण्याचा निर्णय घेतलाय। ज्या वाहतूक कोंडीला आणि खड्ड्यांना वैतागून उद्योजक स्वतःच्या कंपन्या बंद करतायत, हे सगळं प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आपल्या ताफ्याशिवाय पुणे नाशिक महामार्गावरती आणि चाकण MIDC पर्यंतचा प्रवास केलाय। पिंपरी चिंचवडमधल्या नाशिक फाटा ते चाकणचा मुख्य चौक आणि त्या पुढे चाकण MIDC अशा अवघ्या 25 किलोमीटरचा प्रवास, पण यासाठी 1.5 तास खर्ची घालावा लागला। साहजिकच ते सुद्धा या प्रवासामध्ये वैतागले। ABP माझाच्या टीमनं या प्रवासामधील सगळ्या टप्प्यांवरती त्यांनी नेमकं काय काय भोगलंय हे जाणून घेतलं। बघूयात या अभूतपूर्व वाहतूक कोंडीमधील रोहित पवारांचा हा प्रवास। पुणे नाशिक महामार्गावरची अभूतपूर्व वाहतूक कोंडी, या मार्गावर पडलेले खड्डे आणि त्यातून होणारे अपघात याला इथला कामगार वर्ग, स्थानिक ग्रामस्थ आणि या मार्गावरून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी किती हैराण झाला असेल हे तुमच्या लक्षात आलंच असेल। गेल्या 3-4 वर्षात या समस्यांचा पाडा हा चढताच आहे। ही कोंडी फोडण्यासाठी बऱ्याचदा इथं मंत्र्यांनी, IAS, IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौरे केले, मात्र ते ताफ्यासह केले। त्याच्यामुळं त्यांना इथल्या समस्या समजल्या असतील का हा खरा प्रश्न आहे। परंतु आज शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार याच मार्गावरून प्रवास करणार आहेत, तो ताफ्याविना असणार आहे। त्यामुळं रोहित पवारांच्या वाट्याला या प्रवासात नेमकं काय काय वाढून ठेवलंय हे आपल्याला या रिपोर्टमधून जाणून घ्यायचं आहे। चला माझ्यासोबत। रोहित पवारांचा प्रवास आता चाकणच्या दिशेनं सुरू होतोय। दादा, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। बघूयात या प्रवासात। बघूया, मी इथं यायला म्हणजे मी हडपसरला राहतो, इथे यायला मला 45 मिनटं लागले। आता सकाळची 8ची वेळ, 8 आणि इथं 8:45ला मी पोचलेलो आहे। आता पुढे आपण जाऊया, म्हणजे रोज लोकांना काय अडचणी सोसाव्या लागतात। म्हणजे हा सकाळचं सत्र आहे, त्यामुळे थोड्या अडचणी कमी आहेत, पण दुपारी आणि संध्याकाळी अतिशय वाईट परिस्थिती असते असं लोकांनी सांगितले। आपण प्रत्यक्षात आपण अनुभवतच दादा। चला। नाशिक फाटा ते चाकण हे अवघं 20 किलोमीटरचं अंतर आहे। एरवी आपण कुठल्याही महामार्गावरनं प्रवास केला तर 25 मिनिटं खूप आणि पुरेसे झाले, परंतु प्रवास पुणे नाशिक महामार्गावरून करायचा आहे। इथल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीची जाणीव मला वाटते आता सगळ्यांनाच झालेली असेल आणि याच 20 किलोमीटरच्या प्रवासासाठी रोहित पवारांना किती वेळ लागतो, इथं जे लाखो कामगार म्हणजे 10 लाख कर्मचारी रोज जे प्रवास करतात त्यांच्या वाट्याला जे येतं तेच रोहित पवारांना भोगावं लागतंय का हे आपल्याला पाहायचं आहे। आणि तिथं म्हणजे चाकणच्या मुख्य चौकात ते किती वाजता पोहोचत आहेत याची वेळ पण आपण जाणून घेणार आहोत। आत्ता 8:55 झालेले आहेत आणि जवळपास 10 किलोमीटरचा प्रवास उरकून आम्ही मोशी चौकात आलेलो आहे। आणि सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असतो तो इथपर्यंतच होतो, पूर्ण तो झपाट्यानं होतो। म्हणजे 20 मिनटं म्हणजे जास्तच झाले तरी आपण म्हणू शकतो हा झपाट्यानं झाला आणि इथं आलं की वाहतूक कोंडी ही होतेच। दादांशी आपण बोलूयात। दादा, 20 मिनटं लागले 10 किलोमीटरला, काय अनुभवलं तुम्ही या सगळ्या प्रवासात? आता बघा, आता इथे आपण गुगल मॅप्स लावलेला आहे आणि 10 किलोमीटरचा प्रवास 22 मिनिटांमध्ये आपण केला। आता हा पुढचा 10 किलोमीटरचा प्रवास तुम्ही जर बघितला असेल 50-55 मिनटं तिथं दाखवत आहे। म्हणजे त्याचा अर्थ 1 तासावरनं पुढेच आपण तिथं जाणार आहोत। आता ही सकाळची वेळ, ही आत्ताची परिस्थिती आहे। संध्याकाळी काय परिस्थिती असेल तुम्ही बघा। आणि मग हेच तर त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं मत आहे, मालकांचं मत आहे की आमची लोक यायला उशीर होतो, दुसऱ्या शिफ्टला आणि तिसऱ्या शिफ्टला, आणि आमचा माल अडकून बसतो बनलेला आणि रॉ मटेरियल।
त्यात आम्हाला अडचणी येतात. आणि हे जे काय बोललं आहे ते वस्तुस्थिती सांगितली. पण जेव्हा उदय सामंतांना हा प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले की ह्यात कुणी राजकारण करू नये. आता राजकारण तर आम्ही कुणीच काही स्टेटमेंट दिलं नव्हतं, व्यावसायिकांनी स्टेटमेंट दिलं होतं, त्यात त्यांना राजकारण दिसत असेल तर हे योग्य नाही. ही वस्तुस्थिती आहे. 10 किलोमीटरला 42 मिनटं जर कुणी चालत गेलं तरी वेळेवर जाईल अशी आत्ता तिथं परिस्थिती आहे. आणि या सगळ्या गाड्या आता अडकल्यासारख्या आपल्याला दिसत आहेत. आणि हे रोजचं आहे. रविवार सोडला कदाचित तर हे रोजची अशी परिस्थिती असते. चाकण MIDCमध्ये स्वतः रोहित पवार या ठिकाणी आलेले आहेत, पाहणी करतायत. 20 कंपन्या इथून का स्थलांतरित होत आहेत आणि त्यांना नेमक्या समस्या काय भेडसावत आहेत. खड्डे असतील, वाहतूक कोंडी असेल आणि त्यातून होणारे अपघात असतील, या प्रमुख समस्या आहेत. त्याच्यासोबत अनेक समस्या आहेत. दादा, काय पाहिलं तुम्ही? सकाळपासून प्रवास करताय, वाहतूक कोंडीतून इथपर्यंत पोहोचलेलात आणि इथं बघतोय आपण MIDCचा मुख्य रस्ता आणि खड्डे आहेत. गेले 2 तास झालं मी ट्रॅव्हल करतोय. अजून MIDCच्या कोरपर्यंत पोहोचलो नाही. पण MIDCला सुरुवातीला आपण आलेलो आहोत. आणि सुरुवातीचे रस्ते जर तुम्ही बघितले, आता हे बघा, ही रस्त्याची परिस्थिती आहे आपल्या MIDCच्या. म्हणजे हा प्रमुख रस्ता आहे, मग हा अप्रोच रस्ता आहे. आत्ता तुम्ही जर बघितलं तर ट्रॅफिक ट्रकचं नसतं, संध्याकाळी असतं. आता संध्याकाळी जर 4 ट्रक एकसाथ आले आणि असा जर रस्ता असेल, साईड पट्ट्या कुठे केलेल्या नाहीत. काल तुम्ही बघितलं असेल मोटरसायकलवाल्या जे दोघं होते एका मोटरसायकलवर, ते बिचारे घसरले आणि मागून एक मोठा कंटेनर आला, कंटेनरला कंट्रोल नाही झाला, त्याच्या अंगावरनं कंटेनर गेला. ॲक्सिडेंट होतात, वेळ जास्त लागतात. असे रस्ते असल्यामुळे गाड्यांचा मेंटेनन्स मोठ्या प्रमाणात तिथं वाढतो. मटेरियल वेळेवर पोचत नाही, लोक वेळेवर पोचत नाही. अशा पद्धतीचा मनस्ताप हा लोकांना सातत्याने त्या ठिकाणी सोसावा लागत आहे. तर हा आपण बघतोय ना, इथले काही स्थानिक म्हणतायत की हा रस्त्यावरचे खड्डे बुजवलेले होते. म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता आहे, तळेगाव शिक्रापूर रस्ता. आणि आता काय परिस्थिती आहे? नाही, आता काय, काल सकाळी बऱ्याच लोकांना कळालं की आपण इथं येतोय. त्यामुळे आम्हाला जे कळालं, काही स्थानिक लोकांनी सांगितलं MIDCमधले जे खड्डे आहेत ते काल रात्री बुजवलेले आहेत. आणि काल रात्रीपासून प्रमुख चौकामध्ये पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे ट्रॅफिक नियोजनामध्ये. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की समजा विरोधातला एखादा आमदार, मीडिया जर तिथे येणार असेल आणि त्यासाठी तुम्ही असं जल्लद गतीने काम करणार असेल तर रोज काम करायला काय हरकत आहे? म्हणजे इच्छाशक्ती दाखवली तर नाही, इच्छाशक्ती असेल नाही तर दबाव आला त्यांच्यावर तर ते काम करतात. त्यामुळे मला या सगळ्या व्यावसायिकांना सांगायचं आहे की तुम्ही दबाव निर्माण करा, आम्ही तुमच्याबरोबर आहे, मग या प्रॉब्लेम सुटतील. आम्हाला हेही कळतं आहे की ज्या लोकांनी आवाज उठवला त्या लोकांना बऱ्याच लोकांचे फोन गेले की तुम्ही का बोलताय, तुम्हाला अडचणी येऊ शकतात, तुमच्या धंद्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे धमक्यासुद्धा काही लोकांना दिल्या गेल्यात असं आम्हाला काय. या 20 लघु उद्योजकांवर दबाव टाकायला सुरुवात झाली. त्यातले काही लोक आज भेटणार होते आम्हाला, पण त्यांना उद्योगमंत्री आणि त्यांच्या कार्यालयातून फोन गेले. त्यानंतर त्यांच्यातले काही लोक म्हणतात की आता आम्ही भेटू शकत नाही, पण बाकी भेटत आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलणारच आहोत. वस्तुस्थिती आपण इथं बघतोय काय आहे. आणि रोहित पवार इथं आलेत त्या 20 लघु उद्योजकांना भेटायला, जे कंपन्या स्थलांतरित करणार आहेत. मात्र त्यांतल्या काहींना दमदाट्या केल्याचा आरोप या ठिकाणी रोहित पवार करत आहेत. त्यामुळे त्यातले काही उद्योजक जे आहेत ते येणार नाही आहेत, काही उद्योजक त्यांना भेटणार आहेत. ते काय समस्या मांडतात आणि पुढं काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजीमुल्ला, ABP माझा, चाकण MIDC.